ठाकरे म्हणतायत धारावीच्या बाजूला असं बुलेट ट्रेनचं स्थानक कसं काय, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। बंदराला लागून वाढवणाला तिथे विमानतळ कशासाठी तुम्ही आणताय? मी त्या दिवशी माझ्या एका भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की नवी मुंबई आता विमानतळ झालंय। या आत्ताच्या मुंबईच्या विमानतळावरचा संपूर्ण कार्गो हे वाढवण तिकडे नेणार विमानतळावरती, आणि हळूहळू करत आता जी सुरुवात झालीच आहे, पण हळूहळू करत मुंबईमधलं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हे नवी मुंबईला वळवणार। आत्ताचा विमानतळ हे अदानीकडे आहेच। आत्ताच्या विमानतळाचं जर समजा क्षेत्रफळ जर समजा तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढं ते क्षेत्रफळ आहे। म्हणजे उद्या हे सगळं डोमेस्टिक इंटरनॅशनल नवी मुंबईला वळवायचं आणि हा परत विमानतळ आणि तो सगळा भाग परत विकायला काढायचा। आज धारावीमध्ये जे चाललंय पात्र अपात्रचा खेळ करून धारावीच्या निमित्ताने अर्धी अधिक मुंबई जवळपास अदानीच्या घशात टाकल्या असं म्हटलं तर ते वावगं नाहीये। मुलुंडपासून सुरुवात होते, कांजूरची मिठागर टाकलेत, दहिसरचं टाकले, कुर्ला मदर डेअरी टाकले, सगळी मुंबई जी आहे ती म्हणजे ही सगळी झोपडपट्टी तिकडे हलवायची आणि धारावीला मोठे टॉवर बांधायचे। आपल्याकडे काय राहिलं? नाही, त्या टॉवर बांधल्यानंतर आपल्या राजा एक लक्षात नाही आलं, धारावीच्या बगलेमध्ये बुलेट ट्रेनचं स्टेशन अहमदाबादला जाणार कसं काय? पण राहणार कोण तिकडे? तेच तर सांगतो ना मी तेच सांगतोय। हे एवढं दूरदृष्टीने करतायत हे, मग काय झोपडपट्टी मुक्त म्हणजे अडाणी युक्त करतायत। जसं ते काँग्रेस मुक्त करणार होते तसं आता काँग्रेस युक्त भाजपा झाला। तर किमान 27 महापालिकेत भाजपचा महापौर असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। महापालिका निवडणुकीत भाजप नंबर 1 चा पक्ष असेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की 29 महानगरपालिकेत आमची स्थिती चांगली आहे। किमान 27 महानगरपालिकांमध्ये महायुतीच्या 3 पक्षापैकी कुठल्या तरी पक्षाचा महापौर असेल। तर भाजप ढोंगी लोकांचा पक्ष असं संजय राऊत म्हणतायत। भाजपने काँग्रेससोबत एक प्रकारे युती आघाडी केली आहे असं देखील राऊत म्हणतायत। काँग्रेसने नगरसेवक निलंबित करताच भाजपने त्यांना पक्षात घेतलं। अंबरनाथमधील 12 नगरसेवक यांच्या भाजप पक्षप्रवेशावरून आता राऊतांनी हा निशाणा साधलाय। काँग्रेस बरोबर एक प्रकारे युती आणि आघाडी केलेलीच आहे। एमआयएमचे लोक सुद्धा बरोबर घेऊन अकोटला सत्ता स्थापन करतायत, त्यांच्यावर कारवाई होते एमआयएमच्या लोकांवर, आणि त्यांना बरोबर घेऊन एमआयएमला सुद्धा अकोटला बरोबर घेऊन ते सत्ता स्थापन करतायत। मी म्हटलं ना, हे एक नंबरचे बनचुके आणि ढोंगी लोक आहेत। काँग्रेस पक्षानं त्यांचे 12 नगरसेवक निलंबित केले भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी केल्याबद्दल। भारतीय जनता पक्षानंही कारवाई केली काँग्रेस किंवा एमआयएमशी युती केल्याबद्दल, पण काँग्रेसनं उमेदवारांना त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करताच रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रांताध्यक्ष आहे त्यांनी त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी